नमस्कार, मी गायक आशिष म्हात्रे. कसे सर्व बरे आहेत ना? तर आज आम्हाला पनवेल शिरडोन महोत्सव इथे बोलवलेला आहे. तर आम्ही आता पनवेल शिरडोन महोत्सवला निघालेलो आहोत. तर चला दाखवतो पनवेल शिरडोन महोत्सव. धन्यवाद. नमस्कार. तर आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि आता आम्ही निघालो पनवेलला शिरडोन महोत्सव. आणि माझ्याबरोबर आहेत आकाश बैकर आणि आदेश म्हात्रे आणि तसेच माझा भाऊ सिद्धू. तर चला दाखवतो तुम्हाला आता महोत्सवला. नमस्कार. तर आता आम्ही शिरडोन महोत्सव पनवेल येथे पोहोचलेलो आहोत आणि आताच आमची तयारी वेळ सर्व झालेली आहे. तर आता आम्ही आतमध्ये एंट्री मारत आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो शिरडोन महोत्सव. अगदी 13 काय 14 काय किंवा पहिला काय मला कधी अगदी मंचावरती पाहिजे जोरदार पाण्याचा प्रतिसाद द्यायचा आहे. प्रांजळ सूर्य प्याडे ड्रम ऑर्गन सॅक्सफोन वाजवतो श्याम. ढोलकीनं प्याडे ड्रम ऑर्गन सॅक्सफोन वाजवतो श्याम. ना आशिष म्हात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतोय मेरे बायान का नाम. हे आशिष म्हात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतोय मेरे बायान का नाम. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी आणण्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आणण्यामध्ये. सुप्रसिद्ध गीत ज्यांच्या आवाजातून ऐकतो आहे त्या गीताचे मूळ गायक आशिष म्हात्रे. आता काही दिवस उपस्थित असताना या गायकांच्या पाठीवरती अगदी कौतुकाची थाप ज्यांनी दिली होती तो आशिष शिरडोन महोत्सवास इतर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. या कार्यक्रमातील प्रमुख मुख्य गायकांच्या उपस्थितीसाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आशिष दादा हे गीत हे आवाज म्हणून उल्लेख केला. हेच गीत ज्या वेळेला माधुरी पवार सातारा सैदापूर मध्ये उदयनराजे भोसले यांच्या अगदी गावासमोर असणारा तो देवाचा छबिना आणि सांगितलं की हा आणि हे गीत अगदी लागल्यानंतर तुडुंब गर्दी सातारकरांची होती. शिरडोनवाल्यांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा आहे. मी मंचावरती प्रमुख संयोजक सन्माननीय आदरणीय विजयजी भोपी, प्रमोदजी कर्णेकर, सन्माननीय नीलेश भोपी, आदरणीय महादेव गरत या प्रमुख आयोजकांना विनंती करतो की आशिष म्हात्रे क्रांतीवीर प्रतिष्ठान शिरडोन महोत्सव यांचे मी धन्यवाद मानतो. तसेच माझे मित्र पनवेलचे DJ रुपेश याचेही धन्यवाद करतो आणि गाण्याला सुरुवात करतो खर्डीचे गावामध्ये.
हॅलो. हे गीत मूळ गायक तेच आहेत, फक्त त्यातील नावं संयोजकांची होती. मंगेश वाकडीकर, प्रितेश मुकादम, विजय भोपी, निलेश भोपी, प्रमोद कर्णेकर, महादेव घरत, हे जे सर्व संयोजक आहेत ना, या संयोजकांची नावं होती. हा आवाज आपण कैक वेळा ऐकलाय. आशिष मात्रेसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर छकडेवाला, परंतु त्याच्या अगोदर अजून एक गीत ज्याची ट्रॅक नसेल परंतु त्याच्या वोकल गायला जातील, कारण एकच दोन 24 जूनला वट पौर्णिमा असताना सुद्धा 35,000हून जवळजवळ 50,000 लोक नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या अगदी त्या पाम बीच वरती हायवे वरती होते. तेव्हाही या गायकानं स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांसाठी गीत गायलं होतं. त्यातील काही अगदी समोरचे वोकल ज्यांच्या आवाजातून. तत्पूर्वी एक छानसा छकडेवाला. जे पण तुम्ही हल्दी हल्दीला गाणी ऐकता इकडे, आम्ही या परिसरात जरा कमी येतो हल्दी शोला. आमचे कल्याण डोंबिवलीमध्ये जास्त शो असतात आणि आमचे डीजे रुपेश आणि इकडचे सर्व डीजेवाले आमचे रेकॉर्डिंग वाजवतच असतात. दादांची अशी फरमाईची ट्रॅक नसल्या कारणाने 2 ओली छकडेवाल्याचे होऊन जाऊ दे, दादांची अशी विनंती आहे. आला रे आला छकडेवाला, आला रे आला छकडेवाला, बसून छकड्यामध्ये आमचा मंगेश दादा शर्यत जिंकला बोनिवली आड्यामध्ये, आमचा मंगेश दादा शर्यत जिंकला बोनिवली आड्यामध्ये. यो दिसतोय साधा भोला प्रितेश दादा शिरडूनवाला. साईबाबा प्रसन्न झाला, साईबाबा प्रसन्न झाला. कपाली लावली होती त्यांनी, कपाली लावली होती. आमचा महादेव दादा शर्यत जिंकला बोनिवली आड्यामध्ये. यो रुपेश दादा शर्यत जिंकला बोनिवली आड्यामध्ये. धन्यवाद. वा, थांबायचं आहे आशिष दादा. त्याच्यानंतर मंगेश दादांना सांगितलं की छकडेवाला हे गीत होऊ द्या. मी उल्लेख केला सातारामध्ये सैदापूरला हे गीत लावल्यानंतर अलोट गर्दी साताऱ्यातील छकडेवाल्यांची होती. परंतु दिबा पाटील साहेबांसाठी गीत आजही नवी मुंबईमध्ये या पाठीमागे दिसणाऱ्या उंच इमारती दिसत आहेत ना, ते केवळ कर्तृत्व माझ्या लोकनेते दिबा पाटील साहेबांचं आहे. त्यांच्या कर्तृत्वासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. अगदी महाराष्ट्राच्या इतिहासात राजा शिवछत्रपतींचं नाव हे सुवर्ण अक्षरानं लिहिलं जावं, अगदी तसंच रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर, मुंबई यांच्या इतिहासात सुद्धा लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव हे सुवर्णाक्षरानं लिहिलं जावं. त्यांच्यासाठी ओळ असेल. आणि एक गायक, ज्या गायकांना अगदी उशिरा आलेल्या प्रेक्षकांना परत एकदा तो आवाज ऐकायचा आहे, हे गीत होण्या अगोदर मी एका गायकाला या ठिकाणी आमंत्रित करतोय. अतिशय सिम्प्लिसिटी आणि आजही ज्याचे पाय जमिनीवरती आहेत, एवढ्या उंच क्षितिजावर चमकताना एक दर्जेदार आवाज आणि त्या आवाजाची धारच वेगळी आहे, तुमच्या मनाला पटणारा आवाज. योगेश अग्रावकर यांना विनंती करतोय की आपणही मंचावरती यायचं आहे. योगेश दादा अग्रावकर यांचंही आपल्याला खंदेरीच्या माझ्या इताळ देवा हे गीत अगदी या ओकल नंतर ऐकायला मिळतील. आपण इतर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा आहे. गीत असेल स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीचे कोटी कोटी प्रणाम असतील. मी सर्वांचे धन्यवाद मानतो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव आपल्या दिबा साहेबांचं लागलं. तर साहेबांसाठी 2 ओली गातोय मी. आहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला, आहो द्या की न्याय स्थानिक इथल्या या भूमिपुत्राला. दिबा पाटलांचं नाव शोभून दिसलं विमानतळाला, दिबा पाटलांचं नाव शोभून दिसलं विमानतळाला. धन्यवाद. हे 2 गायक आशिष मात्रेचा ऑर्केस्ट्रा वाजतोय मेरे बायांका नाम. हे आशिष मात्रेचा ऑर्केस्ट्रा